चला दुपारचे वाजले असतील 4 4:30 आणि ह्यावेळी मी बनवत आहे खेकडा भजी किंवा खेकडा पकोडे म्हणू शकता तुम्ही. कारण पाऊस बाहेर खूप पडत आहे आणि अशा वेळी आपल्याला काहीतरी असं चटपटीत खावं वाटतं. त्याच्यासाठी मी आता भरपूर असा कांदा चिरून घेतला, त्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे, त्यानंतर भरपूर असं कांदा घातलेला आहे, कोथिंबीर घालायची, माझं कोथिंबीर नव्हती, त्यानंतर हळद, लाल तिखट, हिरवी मिरची हे सगळं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. कांद्या भाजीमध्ये हिरवी मिरची वापरायची, हिरव्या मिरचीमुळे खूप छान टेस्ट येते. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं रबरबीत बॅटर बनवलेलं आहे बघा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं रबरबीत बॅटर बनवून चमच्याच्या सहाय्याने मी ते सोडत आहे. इथं कांदा तुम्ही लांबडा चिरला तरी चालेल, पण जी खेकडा भाजी बनवतो आपण त्याला कांदा असा म्हणजे बारीकच असतो, त्यामुळं मी असा कांदा चिरलेला आहे. आणि हा सुद्धा कांदा म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असा मध्यम स्वरूपाचा कांदा मी चिरलेला होता. आणि भाजी एकच नंबर झालेली, सगळ्यांनी आवडीने खाल्ली. बाहेर पडत आहे पाऊस. बारीक पडायला पाऊस पडायला भाई. आणि शिवाय काय तर खाऊ वाटतं म्हणून मी बनवते खेकडा भजी. श्री पण आणलं शाळेतनं, हे पण आणलेत कामावर, पण मला काहीतरी बनवूया. विकतचं ते केवढं येतं, घरात केले की खातात बरोबर. ह्याला काही जास्त लागत नाही साहित्य. हिरवी मिरची 2-3 घातल्या, कोथिंबीर आहे पण घालायची लक्षात नाही म्हणलं. बघू शकता तुम्ही किती छान भजी आपली झालेली आहेत. एक भजी मी तुम्हाला मोडून पण दाखवते. एकदम अशी कुरकुरीत मऊसूत भजी होतात आणि खायला तर एकच नंबर लागतात. जी आपली विकतची कांदा भजी मिळतात त्याच्यापेक्षा ही भजी छान लागतात आणि करेल तशी गरम गरम सगळ्यांनी खाल्ली. आज मी बिन दही लावता म्हणजे जे आपण साय काढतो त्याला आपण दही लावतो आणि त्यानंतर आपण लोणी काढतो, पण आज मी दही वगैरे काय लावलं नाही, डायरेक्ट तसं लोणी तूप काढलेलं आहे, म्हणजे लोणी काढलेलं आहे त्याचं तूप कडवलेलं आहे. पण एक नंबर निघलं बघा ते पण, आणि लगेच निघलं. म्हणजे आपण दही लावल्यावर कसं जास्त उशीर थांबावं लागतं, तर म्हणजे जास्त उशीर फिरवावं लागतं, तर तसं नाही याला करायला लागलं. फक्त काय करायचं तर साय जी असते ती फ्रीजमध्ये ठेवायची, एकदम थंड होऊ द्यायची. थंड असली की नाही पटणं असं लगेच येतं बघा. दही वगैरे लावावं लागत नाही, काय नाही, विरजण घालावं लागत नाही. आणि ही प्रोसेस मला बरी वाटते, कारण की चटणं लोणी म्हणजे निघलं जातं. नाहीतर दही लावा, मग ते सकाळी परत हलवा, ती साय बाहेर काढायची, दही लावायचं आणि मग नंतर परत फ्रीजला ते तसंच ठेवावं लागतं थोडं गार होण्यासाठी आणि मग हलवावं लागतं. तेवढं सगळं करण्यापेक्षा आपण साय काय फ्रीजला ठेवलेलीच असते, ते डायरेक्ट काढायची आणि फिरवायची, लगेच निघतं बघा. आणि जर निघेल नाही तर तुम्ही थोडासा बर्फ त्यामध्ये घाला, खूप छान लोणी निघतं. मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला लोणी किती छान निघलं. हे बघा तूप आता आपलं हे कडलेलं आहे बघा. अजून थोडंसं यामध्ये बेरी आहे ती, आणि बेरी पण जास्त निघेल नाही बघा. धुतलं मी त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने. तूप बघा किती मस्त निघालेलं आहे. आणि ताकसुद्धा थोडंच निघालं, कारण की साय थोडीच होती, साय पण जास्त नव्हती, तर सुद्धा त्या मानाने तूप जास्त निघालेलं त्या साईच्या मानाने. चपातीचं पीठ मळलेलं आहे, दुकानात जाणार आहे मी, चपात्या करायच्या आहेत, भाजी करायची आहे. आधी हे कसं निघते काय निघते बघूया. मी ऐकून होते की म्हणजे दही लावावं लागत नाही, त्यात विरजण घालावं लागत नाही, डायरेक्ट तूप निघतं. खूप जणांच्याकडनं मी ऐकून होते की डायरेक्ट तूप निघतं साय फिरवल्यावर असं म्हणतात, पण मी काय कधी अनुभव घेतलेला नव्हता. कारण आमची आई वगैरे तर असंच काढते, पहिला दही लावायचं, मग ते परत फ्रीजमध्ये गार होण्यास ठेवायचं, नाहीतर मग जर फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर थोडंसं बर्फाचे खडे त्यामध्ये घालून फिरवायचं, लगेच लोणी येते. पण आज मी काय केलं, डायरेक्ट साय काढली फ्रीजमधली आणि फिरवलं, तर मस्तच निघले बघा.
आणि जवळजवळ 1 वाटी तूप निघले. आणि साय पण एवढी नव्हती, ते डेचकं आहे ते अर्धं डेचकंच होतं. दरवेळी आपण फुल्ल डेचकं भरून काढतो तर एवढं तूप निघतं, ह्यावेळी तूप पण जास्त निघलं. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. चला, तूप आपलं एवढं निघलेलं आहे. हे बघा, आता सध्या घरात तूप काहीही नाही आहे. असलीनं सगळं खाऊन संपवले होते. ते परवा गुरुपौर्णिमे दिवशी मी महाराजांना लाडू केलेलं. चला, काढून घेते मी. हे बघा, एवढं तूप निघालेलं आहे. अर्धा डबा, हे जरासं कमी डबा फुल्ल भरायला आलेला आहे. एवढं तूप निघालं आपलं. हे छोट्या डब्यातच का काढले तर खायला तर हा डबा देणार आहे मी, कारण सगळंच तूप घेऊन बसतात मग खायला. आणि कसं होतं मग ते देवाला वगैरे निवद करताना अवघड होतं. त्यामुळं खायला पाहिजे असेल तर या डब्यातच थोडंसं तूप काढून ठेवणार आहे, म्हणजे त्यांचं त्यांनी घेतलं तर चालते. एवढासा छोटा डबा बरं पडतं, नाहीतर कसं होतं ते देवाला निवद वगैरे दाखवायला नको वाटतं. चला, एवढा डबा तूप निघालेला आहे. आणि सकाळचे वाजले असतील 9, 9:30 झाले असतील. आज काही देवपूजा ते नाही आहे, सुट्टी आहे आज देवपूजेला. कपडे वगैरे झाली माझी. भांडी रात्रीची थोडीशी होती ती झाल्या. चपातीचं पीठ मळलं आहे, आता चपात्या करणार. आणि मटकी आहे, मटकीची थोडीशी भाजी बनवणार दोघांपुरती, श्रेय आणि मी. आज शनिवार असल्यामुळे तो गेला सकाळी शाळेला. शनिवार असून दे नसून दे त्याची रोज सकाळची शाळा असते, म्हणजे तास असतो सकाळी आणि त्यानंतर मग शाळा असते. असं धरून धरून हात दुखतो कोण धरून. चला, आता चपात्या 5-6 चपात्या करते, तेवढं काय लागत नाही. खरं पीठ 5-6 चपातीच मळले मी. ते आता फ्रीजला वगैरे ठेवून खाल्लेलं तर काही चांगलं नसतं, त्यामुळे सगळ्याच बनवते चपात्या. काय राहिल्या तर संध्याकाळी खाता येते. आणि पांढरे केस एवढी चावतात डोक्यात, सारखं सारखं ती काळे पण करायला नको वाटतात बघा. कारण कसं होतं, सारखं जर काळं केलं असं तर सगळीच पांढरे होतात मग. त्यामुळं आणि अमोनियाचं प्रमाण खूप असतं त्यामध्ये, त्यामुळे नको वाटतं, पण मी करतच नाही. पण चपात्या बनवते. भांडे वगैरे संध्याकाळी मांडणार आहे. ब्लाऊज आलेले आहेत आपल्यात, जवळजवळ 7-8 ब्लाऊज आहेत. ती द्यायचे 2-3 दिवसात. रात्रीने 1-2-3 कट करून ठेवल्यात, जाऊन ती जेवढं होते तेवढं तयार करायचं. आणि माझीसुद्धा 1-2-3 ब्लाऊज शिवायचे, कारण मी साडी घेतलेली आहे पांढरी. दाखवले असेल बघा पाठीमागं. मी आईकडनं येताना मी 1000ला 4 साड्या घेतलेल्या, आईला 2, परत मला 1, बहिणीला 1 असं. तर ज्यावेळी अधिक महिना होता त्यावेळी घेतलेल्या बघा ती 1 साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे. परत मी 2 आणखीन साड्या घेतलेल्या त्याच्यावरचं पण शिवायचं आहे. आता शिवून ठेवायचं म्हणजे आपल्या श्रावणात वगैरे नेसायला पांढरी साडी बरं पडते. आणि गौरी गणपतीत त्या काठपदर आहेत ते आपण नेसायला बरं पडतं, म्हणून शिवून ठेवायला पाहिजे. आता बघूया कसं कसं काय काय होते. ती आधी त्या ब्लाऊजांचं सगळं करणार आणि मग, कारण की आधी कस्टमरांचं केलं पाहिजे. आपलं काय आपण कधी पण शिवलं नाही शिवलं चालतं, पण ती लग्नाची ब्लाऊज आहे त्यामुळे ती मंगळवारपर्यंत द्यायची आहेत. आज वार शनिवार, रविवार, सोमवार, आणि त्यांचं काय फिक्स नसतं, असतात नसतात. त्यामुळं गोट वगैरे जी मेन कामं आहेत ती त्यांनीच करावे लागतात. थोडी तर आपण तयारी केली की त्यांना पण तेवढंच हलकं होतं. आणि आज आमच्याकडं पाऊस नाही, ऊन पडले. ऊन पण असं कडक नाही आहे, पण म्हणजे बरं आहे वातावरण, उघडले जरा असं. काल खूप पाऊस पडला आमच्या इकडं, खूप म्हणजे काय विचारा नको एवढा पाऊस पडलेला. चला, आवडते. आता ते जे आपण हे काढलेलं बघा, ताक काढलेलं, त्यापासून पनीर करूया आपण. त्याच कढईत ठेवलेलं आहे मी. गरम करायचं आणि त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबू पिळायचं. लिंबूतल्या बिया काढून घेते आधी. त्यात थोडीशी बेरी होती बघा, त्यातच मी त्याच कढईत ते करायला ठेवलेलं आहे. बघूया कितपत खटते ते.
टाकण्यापेक्षा त्याचं पनीर केलेलं चांगलं. उकळी आल्यावर कळणार आपलं. हे बघा, असा एक चमचा करून ठेवला आहे. चमचा बसत नव्हता तर मी तो वाकवला आहे त्याला आणि असा चमचा करून ठेवला आहे. म्हणजे तूप तेवढंच घ्यायला त्यांना बरं पडतं. प्रत्येक वेळी असं मोठ्या डब्यात हात घालतात, चमचा घालतात, मग काहीतरी भाताचा शीत वगैरे पडला की ते तूप खराब होतं. म्हणून मग अशी ट्रिक वापरली मी. चमचा बसत नव्हता तर वाकवला. आता श्री आल्यावर म्हणतोय गो, तू म्हणतोयच मला, मम्मी तुझं डोकं काय आहे. बारका चमचा घातला तरी ते आत गेला असता, मग त्याला थोडा वाकवला. चला, आम्ही मटकी अशी बनवतो, थोडीशी भाजून घेतो. एक एक जण कच्चीच बनवतात, पण आम्ही अशी भाजून घेतो असं डाग उठूसपर्यंत, आणि मग त्यानंतर कांदा वगैरे घालून फोडणी मारतो. चपाती झालेली आहे तिकडं. अजून एवढी भांडी पडली बघा, ती लोणी काढलेली एवढी भांडी पडली. ही अजून मांडायची आहेत. पनीर काय काढायला भेटलं पण ते काय व्यवस्थित निघालं नाही बघा. मला काय आवडलं नाही ते पनीर. उगाच एवढंच पूर्ण पातळ पातळ असं निघालेलं. टाकून दिलं तिकडं मी. 5 रुपयाचा लिंबू मात्रा झाला. जाऊन तिकडं म्हणले एवढंच निघालेलं, ते पण असं घट्ट निघत नाही. असं फुटळ दूध कसं निघते एकदम असं बारीक बारीक कर निघतात, असे मोठं मोठं असं पनीर काय निघत नाही. जाऊन तिकडं म्हणजे टाकून दिलं. सगळं स्वच्छ केलं आहे. आता भांडी पण झाल्यात, बेसन वगैरे सगळा स्वच्छ धुतला आहे. भाजी पण झाल्या, चपात्या झाल्यात. चपात्या तर बांधून घेते डबा. आणि मला इथं खत लागाले बघा. मला हाताला पण लागतं आणि पायाला पण लागतं पावसाळ्यात. तर इथं पण खत लागाले, त्यामुळे भांडी घासायला चरचरायला लागले असं भांडी घासताना. त्याला आवरते आणि जाती वाजले असतील 10-10:15 झाले असतील. जायला 11 वाजतात. यायला गेली पण थोडा आपलं 5 मिनिटात वातावरण बदललं. मोठा ब्लाऊज कटिंग आहेत ते ठेवलेले आहेत, त्यांचे अस्तर जोडायचे आणि हा एक टॉप शिवायचा आहे. थोडंसं राहिले वाटते, याचं काय काय राहिले बघूया. तो शिवायचा आहे. पाऊस येऊन गेला आहे आणि तो ऊन पडलं, म्हणजे 5 मिनिटात असं वातावरण बदलालं आहे बघा. काय समजायचं, उन्हाळा की पावसाळा. अशा वातावरणामुळं लोकांना कळना की छत्री घेऊन जायची किंवा नाही. कारण की कसं होतं आहे, आता बाहेर पाऊस नसला की माणूस बिना छत्रीचं बिना रेनकोटचं जातं आणि अचानकच मग राप पाऊस पडायला सुरुवात होते. आता ऊन कसलं पडले बघा. आणि मी आली त्यावेळी एवढा पाऊस पडत होता, मग मी छत्री घेऊन आले. आणि हे पण सकाळी तसंच गेलेले काल. आणि संध्याकाळी येताना मात्र पाऊस आला, भिजत आले संध्याकाळी येताना. त्यामुळं काय कळना झाले, पाऊस आहे का ऊन पडाले कायच कळत झाले. 5 मिनिटात ऊन पडते, 5 मिनिटात पाऊस पडते. आणि कपडे तर अशी बाहेर वाळत घातली की परत आत आणावे लागतात. मी शक्यतो घालतच नाही बाहेर, मी खिडकीमध्येच कपडे वाळवते. पिळत असताना मात्र एकदम असं म्हणजे जोर देऊन करकोचून पिळायचं, म्हणजे वाळतात कपडे. नाहीतर नाही व्यवस्थित पिळला तर अजिबात कपडे वाळत नाहीत. चला, कामाला सुरुवात करूया आपल्या. 11:30 वाजलेले आहेत. घरातले एवढं देवपूजा नाही तरीसुद्धा 11:30 वाजले आवरायला. म्हणजे घरातली कामं दिसत नाहीत बघा, खरं काम भरपूर असतं घरात. किरकोळ सगळं काम असतं. घरातनं बाहेर पडतो म्हटलं तरी बी अर्धा तास जातो. गॅस बंद केला आहे का नाही, टी व्ही बंद केल्या का नाही, सगळ्या पिना काढल्यात का नाही, देवाऱ्यात आरती चालू आहे काय, परत मांजराला घालायचं, त्याला पाणी ठेवायचं, मांजराला पोटाला व्यवस्थित घालायचं. कारण की आपण जायला तर संध्याकाळ होती, तोपर्यंत त्याच्या पोटाला लागतं. आणि दुकानची किल्ली घेतल्या का नाही, पर्स घेतल्या का नाही, मोबाईल घेतला का नाही, चार्जर घेतला का नाही, चष्मा घेतला का नाही, हे सगळं बघून सगळं आवरूसपर्यंत वाजतात. अर्धा ते पाऊण तास बाहेर पडायला सुद्धा जातात. त्यानंतर आपण साडी नेसणं आवरणं हे सगळं करूसपर्यंत अर्धा पाऊण तास. बाहेर पडतो म्हटलं तरी अर्धा पाऊण तास वेळ जातो. आणि म्हणजे दिसणाऱ्याला दिसतं की आज काय काम आहे तुला. आता सकाळी हे तर म्हटले की आज काय देवपूजा ते नाही, लवकर जा दुकानात. तर लवकर देवपूजा नसून पण तोच वेळ येतो. आपल्याला वाटतं सगळं, पण एखादं काम नसलं तरी तिथंच सगळा वेळ होतो. आणि 1 मिनिटसुद्धा सकाळपासून म्हणजे थांबायला नाही आहे.
तरीसुद्धा म्हणजे ही वेळ आल्याने इथं बघू शकता सगळ्यांना पायाला खत उठतं आणि मला हाताला उठली. माझी तर स्किन एवढी म्हणजे अशी सेन्सिटिव्ह झाल्या की काय त्याला सण होईना झाले. काय म्हणजे सण होईना झाले. तर धुणं भांडी करून इथं हे व्हायला लागले. म्हणजे साबण निरमा त्यातलं जे ॲसिड असतं बघा त्याच्यामुळं हे व्हायला. त्यात सोड्याचं प्रमाण जास्त असलं की मग खत उठतं आपल्याला. चला आता व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोच करते. कारण कसं होतं व्हिडिओ दुपारी पोच केला की सगळे बघतात, संध्याकाळी वगैरे पोच केला तर कोण बघत नाही. साहजिक आहे म्हणा, कारण दुपारी कसं सगळी कामं आवरून सगळ्या ताई असतील त्या म्हणजे थोडा वेळ त्यांना विश्रांती असते, त्यावेळी ते व्हिडिओ बघू शकतात. पण संध्याकाळी कसं होतं सगळीजण मुलं येतात शाळेतनं, त्यांना मुलांना काय तर खायला देणं, चहा पाणी करणं, परत स्वयंपाक करणं, यामध्ये सगळेच व्यस्त असतात. आता सगळ्यांचं रुटीनसुद्धा माझ्यासारखंच असणार आहे. त्यामुळे संध्याकाळी कोण बघणार मग 4 नंतर व्हिडिओ टाकला तर. आणि म्हणून म्हटलं व्हिडिओ मी शक्यतो प्रयत्नच करते की दुपारी व्हिडिओ पडावा. पण काय तर काम निघालं की मग तो 4 नंतर व्हिडिओ येतो. चला तसरी पण येईल, कारण शाळा सुटल्या, लहान मुलांची तर सुटल्या, त्याची बघूया काय होते ते.